त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या अशा ह्या जबरदस्त भागाला सुरुवात तर करूयाच प्रेक्षकांनो. पण इथे मात्र आता आपला हळवा पार्थ रडलेला असतो बरे का. का ते जाणून घेऊयात. वसू म्हणत असते, "अरे विक्रम, तू एकदा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कर. कुणी ह्या घरामध्ये माझ्या रम्याचा आणि तिच्या प्रेमाचा कोणी इथे विचार करणारच आहे की नाही? तिने असं किती दिवस आणखी कुढत राहायचं आहे? ती सुद्धा ह्या घराचा एक भाग आहे ना." तेव्हा विक्रम मानिनी इथे वसूला म्हणत असतात, "हे बघ, तू आत्ता इथे थांबू नकोस. आत्ता इथून जा. मला ह्या विषयावर आत्ता काहीच बोलायचं नाही." "अरे पण विक्रम, तू असं का करतोस?" तेव्हा विक्रम म्हणत असतात, "मला आत्ता ह्या वेळेला पार्थशी बोलायचं आहे. त्यामुळे तुम्ही दोघी इथून निघून जा." असं म्हणून आता विक्रम वसू आणि रम्याला तिथून पाठवतात. आता त्या दोघीही निघून गेल्यानंतर इकडं विक्रमचा मोर्चा मात्र आपल्या पार्थकडे वळलेला असतो. कारण विक्रमला राग आलेला असतो, की इथे पार्थ आत्तापर्यंत कधीच रम्याच्या बाजूने तिच्या प्रेमाबद्दल, तिच्या कामाबद्दल कधीच काही बोलला नव्हता. पण आज मात्र हा पार्थ असा कसा काय बोलला, याच विचारावर आता विक्रम आलेले असतात. ते म्हणत असतात, "पार्थ, तुझं काय चाललंय? अरे, मान्य आहे त्या पोरीकडून चुका झाल्यात. पण ह्या घरामध्ये आल्यापासून ती पोरगी तुला मनवण्याचा, तुला तुझ्याशी बोलण्याचा, सगळ्या काही गोष्टींचा इथे ती प्रयत्न करत आहे. पण तू तिला कसलीच किंमत देत नाहीस आणि आज तर तू असं म्हणतो की रम्याचं काय चुकतंय म्हणून. रम्या जे काही करते ते अगदी जेन्युइनली करते म्हणून. काय आहे हे सगळं पार्थ?" तेव्हा पार्थ म्हणत असतो, "पण मी त्यांना सांगितलंच नाही की मला मनवा म्हणून." तेव्हा विक्रम म्हणत असतात, "अरे ते सगळं काही ठीक आहे पार्थ, पण त्या पोरीनं कितीतरी वेळा तुला तिचा भूतकाळ सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केलाच होता ना. पण त्यावेळी तर तिचा भूतकाळ तुला अजिबात ऐकायचा नव्हता." हे सगळं काही बोलल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो, "नाही बाबा, एक मिनटं. मला त्यांचा भूतकाळ ऐकायचा नव्हता, कारण मला नव्हतं माहिती त्यांचा भूतकाळ जीवाशी निगडीत आहे म्हणून." आता हे सगळं काव्या वरून ऐकतच असते. त्यावर पुन्हा एकदा पार्थ म्हणतो, तुम्हाला असं वाटतंय का, की असं काही झालंच नाहीये, काही घडलंच नाहीये आणि ते सगळं मी सोडून द्यायचं आणि त्यांचा स्वीकार करायचा, त्यांना जवळ करायचं, त्यांना माफ करायचं?" बाबा, जेव्हा मी डोळे उघडतो ना, तेव्हा डोळे उघडल्यानंतर तोच फोटो आणि तीच कल्पना, तीच इमेज मला माझ्या उघड्या डोळ्यांसमोर दिसते, नेहमीच दिसते बाबा. तर फरक आहे ना बाबा. ह्या सगळ्या गोष्टी विसरण्यासाठी मला वेळ लागणारच आहे ना. तेव्हा विक्रम म्हणत असतात, "अरे किती? किती आणि कसला वेळ लागणार आहे आणखी? बोल ना, सांग ना, बोल किती वेळ लागणार आहे?" तेव्हा पार्थ म्हणत असतो, "बाबा, एक वेळा त्या जागी दुसरा मुलगा असताना तर एव्हाना मी कधीच ते सगळं काही विसरून काव्याला जवळ केलं असतं. पण बघा ना माझं दुर्दैव, की तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून आपला जीवा आहे आणि जीवाचा तो मुलगा असल्याकारणाने इथे मी त्याला नात्याला आणि पुन्हा काव्याला नाही विसरू शकत. जेव्हा-जेव्हा मी ते सगळं काही आठवतो, तेव्हा-तेव्हा जीवा आणि काव्या हे दोघं जणं मला एकत्र असतानाच तेच आठवतात, तेच इमॅजिन माझ्या चेहऱ्यासमोर, माझ्या नजरेसमोर येतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विसरायला मला वेळ लागेल ना बाबा. प्लीज मला इकडे ती गोष्ट विसरायची सुद्धा नाही आहे आणि मला माझ्या मनापासून, माझ्या स्वतःपासून काव्याला दूरसुद्धा जाऊ द्यायचं नाही आहे. कारण काव्या माझं प्रेम आहे." तर काव्या बऱ्याच वेळा मला हे सगळं काही सांगायला, त्यांचा भूतकाळ सांगायला बऱ्याच वेळा आल्या होत्या. पण त्यावेळी मी त्यांचं काही ऐकून घेतलं नाही आहे. पण आत्ता ना काय होतंय, माझ्या बुद्धीला पटतंय, पण माझ्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी पटत नाही आणि त्यामुळे मला फार ह्या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होतोय बाबा. जेव्हा मी नजरेसमोर डोळे उघडतो, जेव्हा मी काव्याला पाहतो, जीवाला आठवतो, तेव्हा मला दुसरं काही दिसत नाही. फक्त आणि फक्त तो एक फोटोच दिसतो, जीवा आणि काव्याचा. खरं तर आता युग म्हणत असतो, "अरे दादा, असं काय करतोयस? ह्या कालच्या गोष्टी आहेत, म्हणजे हा भूतकाळ आहे की नाही?" तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, "अच्छा, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ह्या कालच्या गोष्टी आहेत. मग ठीक आहे, आपण उद्याच्या पॉसिबिलिटीविषयी विचार करूयात. म्हणजे मला एक गोष्ट सांग, उद्या, परवा, तेरवा कधी ना कधी जीवा या घरात येणारच आहे. मी इथे हॉलमध्ये बसलेला असेल, जीवा आणि त्याचबरोबर काव्या किचनमध्ये असतील आणि तेव्हा माझ्या मनामध्ये न राहून राहून संशय येऊ शकतो ना, जीवा आणि त्याचबरोबर काव्यामध्ये अजून काही सुरू आहे का? मग तेव्हा मी कसं समजावू बाबा माझ्या ह्या मनाला? सांगू का बाबा, इथे माझ्या मनाचा आणि बुद्धींचा दोन्हीचाही विचार एक येतच नाहीये. चूक माझ्या मनाची आणि माझ्या बुद्धीची आहे. खरं तर मीच चुकलोय.
मीच त्यांच्यामध्ये एवढा वाहवत गेलोय की मला कळलंच नाही आणि मी त्यांच्यामध्ये एवढा वाहवत गेलेला असल्याकारणाने इथे माझीच चूक आहे सगळ्या गोष्टीची. माझ्याचमुळे हे सगळं काही होतंय, असं आता इकडे पार्थ म्हणायला लागतो आणि अक्षरशः रडत असतो. तेवढ्यातच विक्रम त्याला शांत करतात आणि म्हणत असतात, "काय चाललंय पार्थ? हे वेडा आहेस का तू? प्लीज शांत हो बरं." असं म्हणून ते त्याला सावरतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे शारदाला जीवाची ही अवस्था पाहवत नसते. त्यामुळे शारदा म्हणत असते, "नाही, नाही, नाही. जीवा, मला असं वाटतंय की आता मानिनी वहिनीला हे सगळं काही सांगितलं पाहिजे. त्यांची ही अवस्था मी नाही पाहू शकत. तुम्हाला ह्या त्रासात मला नाही पाहता येतंय." तेव्हा जीवा म्हणत असतो, "नाही, असं काहीही करू नका सासूबाई. वेड्या आहात का तुम्ही? तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टीवर आणि सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवाल. प्लीज असं काहीही करू नका. हे बघा, वेड्यासारखं वागू नका. जर आईला हे सगळं काही समजलं ना, तर खूपच मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो. अहो, आई धावतच इथे येईल आणि धावतच इथे आल्यानंतर ती मला सरळ सरळ इथून घेऊन सुद्धा जाईल आणि मला त्या गोष्टी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत. तुम्ही माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवाल. आत्ता कुठे जाऊन इकडे माझी गाडी रुळावर आली. पण बघा ना, नंदिनीने काय मस्त रिक्षा चालवली आणि त्याचबरोबर ती मला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. त्यामुळे प्लीज सासूबाई, तुम्ही असं काहीही करू नका प्लीज." असं आता इथे स्पष्टपणे जो काही आपला जीवा आहे तो इथे शारदाला म्हणत असतो. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, "बरं बरं ठीक आहे. नाही सांगतही मी ह्या सगळ्या गोष्टी काहीच." तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनीने मस्त साजूक तूप घालून वरण भात आणलेला असतो. तेव्हा शारदा म्हणत असते, "अगं काय करतेस तू हे? फक्त वरण भातच आणलेला आहेस?" तेव्हा ती म्हणत असते, "हो, कारण आजारपणामध्ये हलकं जेवण जेवलं पाहिजे." तेवढ्यातच आता जीवा म्हणत असतो, "हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि आई, मी त्यावर साजूक तूपसुद्धा घातलंय ना." आणि तेव्हा लगेच आता शारदा म्हणत असते, "अगं बाई बाई, मला तर असं वाटतंय की नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टी फारच कळतायत. तेव्हा तुमचं तर हे चालू द्या, जीवानंदिनीचं जे काही आहे ते. माझी माझी मी इथून जाते बाई." असं म्हणून आता ती तिथून जात असते. तसंही मला फार झोप आलेली आहे, चालू द्या तुमचं. तेव्हा लगेच आता जीवासमोर तिने तो वरण भाताचा डिश ठेवलेला असतो आणि तेव्हा लगेच आता तो खायला लागतो. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, "एक मिनिट, वाफळत्या वरण भातावर असा डायरेक्ट हात घालायचा नाही, नाहीतर उगाचच भाजेल बरं का तुम्हाला." असं म्हटल्याबरोबर लगेच आता इकडे जसं जीवा म्हणत असतो, "जसं लास्ट टाईम भाजलं होतं तसं भाजेल का गं?" तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, "हो, म्हणजे तू मला लास्ट टाईम इथे चोरून चोरून बघत होतीस का?" "हो का?" तेव्हा नंदिनीला ते सगळं काही आठवतं. आता जीवा म्हणत असतो, "अरे रे रे! खूप हात दुखतोय, खूप जास्त त्रास होतोय. खाताच येत नाही हाताने, खाताच येत नाही. काय करू, काय करू?" असं मुद्दामच बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, "मग एक काम करा ना, ह्या दुसऱ्या हाताने खा ना." तेव्हा तो म्हणत असतो, "ह्या हाताने का? हो, हो, ह्या हाताने ट्राय करतो बरं का. पण बघ ना, उचलतच नाहीये. इथून पुढे ह्या वरण भाताच्या डिशपर्यंत तो हातच येत नाही. काय करू गं मी? काय करू? मला कळतच नाही." असं मुद्दाम बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, "असं कसं जमत नाहीये बरं तुम्हाला?" तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "अगं जमत नाही, मग तू भरवतेस का? म्हणजे कसं आहे ना, बघ ना, आजारी माणसाला जर प्रेमाने, मायेने जेवण भरवलं ना, जेवणसुद्धा 2 घास जास्तीचे जातात आणि त्याचबरोबर इकडे औषधंसुद्धा गोड गोड लागू लागतात. मग तू भरवतेस का?" असं म्हटल्यानंतर आता इकडे नंदिनी म्हणत असते, "काही भरवायची वगैरे गरज नाही. खा बरं तुम्ही." तेव्हा जीवा म्हणत असतो, "नाही गं, नाही जमत आहे मला. खायलाच जमत नाही. काय करू गं मी? काय करू?" असं मुद्दामच इकडे आडेवेडे घेऊनच बोलत असतो. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, "बरं, नका आणा इकडे. एवढे नाटके वगैरे करण्याची काही गरज नाही. द्या इकडे ते ताट." असं म्हणून नंदिनी आता लगेचच ताट घेते. तेवढ्यात जीवा असा फटदिशी तिच्या बाजूला खुर्ची सकट सरकतो बरं का. तेव्हा नंदिनी पाहते, आतापर्यंत तर ह्याचा हात पण हलत नव्हता आणि आता मात्र हा एवढ्या फास्टमध्ये इकडे आलेला आहे. तेव्हा जीवा लगेचच व्याकुळ होऊन म्हणत असतो, "आई गं, आई गं, फार दुखतंय, फार दुखतंय गं नंदिनी." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "बरं, बाद झालं, चला या इकडे." असं म्हणून ती आता लगेचच त्याला भरवत असते. आता भरवत असताना सरळ सरळ ती घास त्याच्या तोंडात घालते बरं का, पण जीवाची किती अदाकारी तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना. लगेचच आता जीवा म्हणत असतो, "काय गं नंदिनी, तू असं भरवणार आहेस का मला?" तेव्हा नंदिनी म्हणते, "मग अगं जीवा स्टाईलनी भरव ना." तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, "बरं ठीक आहे, चला खायला सुरुवात करा." तेव्हा नंदिनी आता एक एक करून त्याला घास भरवत असते. आता एक एक करून घास भरवत असताना म्हणत असते, "हा घास
नंदिनीचा, हा घास जीवाचा, हा घास आईचा, हा घास बाबांचा. आता धनंजयच्या नावाचा घास बोलल्याबरोबर इकडे मात्र आपल्या जीवाला ना ठसका लागतो आणि ठसका लागल्यानंतर पुन्हा एकदा तो म्हणत असतो, काय बाबा, नंदिनीचा घास म्हटलं की आणि बाबांचा घास म्हटलं की मला मात्र लगेचच ठसका लागला बरं का, असं तो मुद्दामच म्हणत असतो. आणि तेव्हा मुद्दामच म्हटल्यानंतर आता मात्र ती त्याला पोटभर जेवण भरवत असते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या आणि वसू त्यांच्या खोलीमध्ये असतात. आज रम्या मात्र फारच फारच छान अशी तयार होत असते. इकडे वसूकडे येते आणि वसू मोबाईलमध्ये तिचं लक्ष असतं. तेव्हा रम्या तिला म्हणते, काय गं आई, काय चाललेलं आहे, काय बघतेस तू एवढं? तेव्हा वसूने कानात हेडफोन घातलेले असतात, त्यामुळे तिला काही फारसं ऐकायला येत नसतं. जेव्हा रम्या तिच्या बाजूला येऊन बसते ना, तेव्हा वसूला ऐकायला येतं. आता पुन्हा रम्या म्हणत असते, अगं आई, काय चाललंय ते तरी सांग, काय बघतेस? अगं काही नाही गं, ते जीवाचं बघत होते ब्लॉग. म्हणजे आता त्याचे 19 दिवस पूर्ण झालेत ना, आणि 19 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याने जे काही 21 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं ना, आणि ते चॅलेंज घेतल्यानंतर इथे तुला एक गोष्ट सांगू का, आता ह्या 2 दिवसामध्ये तो काय आणि कशा करामती करणार आहे ना, तेच बघत होते. कसा नंदिनीला जिंकतोय आणि कसं काय करतोय, कशा पद्धतीने इकडे नंदिनीला तो घरी घेऊन येतोय, हे सगळं सगळं काही बघत होते. बस एवढंच गं. अच्छा असं म्हणतेस, पण हे काय, तू काय करतेस गं? म्हणजे छान आवरून वगैरे कुठे निघाली? तुझं तर वर्क फ्रॉम होम होतं ना? अगं हो आई, वर्क फ्रॉम होम होतं, पण आता पार्थला इम्प्रेस करण्यासाठी ऑफिसला तर जावंच लागेल ना. आता कसं इम्प्रेस करणार आहेस? ती काव्या काव्या आहेस ना मध्ये मध्ये करायला, आणि तू तिला कसं इम्प्रेस करणार आहेस त्याला? अगं ती काव्या घरी आहे गं, ऑफिसमध्ये थोडी ना आहे, मग तिथे तर मी त्याला इम्प्रेस करू शकते ना, असं इथे ती बोलते. अगं हो ते सगळं खरे, पण नेमकं आहे काय आज ऑफिसमध्ये? अगं आई तुला सांगू का, इथे बरेच दिवसापासून पार्थने आणि त्याचबरोबर मी एका प्रोजेक्टवर काम केलं होतं. आज त्याच प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये इथे मीटिंग आहे आणि त्याचकरिता आम्हाला जायचं आहे, असं इकडे ती बोलते. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की युगची छान अशी तयारी झालेली असते आणि तो पार्थला बाय बाय करायला आलेला असतो, कारण आता तो रिटर्न हॉस्टेलवर निघाला असतो. आता जेव्हा पार्थकडे येतो तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय रे, तयारी झाली? तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, काय मग सगळ्यांच्या आशीर्वाद घेतलास ना, सगळ्यांच्या पाया पडलास ना, आईच्या वगैरे सगळ्यांना बाय करून आलास ना? तेव्हा लगेच युग म्हणत असतो, अरे हो, आईच्या बाबांच्या सगळ्यांच्या पाया पडलोय, वहिनीला सुद्धा बाय करून आलोय स्पेशली. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, पण त्याचं लक्षण असतं बरं का फारसं. तेव्हा युग म्हणत असतो, दादा प्लीज इथे ये ना, बस ना. तेव्हा तो म्हणत असतो, का काय झालेलं आहे दादा, प्लीज बसणार आहे. तुला सांगू का, मी आत्ता काव्या वहिनीच्या खोलीमध्ये जाऊन आलो. तुला सांगू का, पहिली काव्या वहिनी आणि आत्ताच्या काव्या वहिनी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खरं तर मी छोटा आहे, ह्या गोष्टी मी नाही बोलायला पाहिजे, पण मी तुला सांगतो दादा, प्लीज तू एकदा काव्या वहिनीचा विचार कर ना. तुझं काव्या वहिनीवर असलेलं प्रेम का नाही तू दाखवत? फक्त त्याच गोष्टीचा विचार कर की तुझं वहिनीवर प्रेम आहे म्हणून. तुला सांगू, पहिली काव्या वहिनी आणि आत्ताची काव्या वहिनी, आत्ता तिचं ते काळजी घेणं, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचा इथे सारासार विचार करणं. पहिली काव्या वहिनी डायरेक्टच अंगावर धावत जायची, भांडायची, पण आत्ताची काव्या वहिनी तशी नाही आहे. आत्ताच्या त्या काव्या वहिनीमध्ये खूप सारा चेंजेस झाला आहे, खूप सारा बदल झाला आहे. प्लीज दादा, तू एकदा त्या सगळ्या गोष्टींचा विचार का करत नाही आहेस? असं म्हटल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो, ए लवगुरू, काय चाललं आहे काय तुझं? हॉस्टेलला जायचं आहे ना, तिथे जाऊन अभ्यास करायचा आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, हो दादा, मला कळतं आहे, मला हॉस्टेलला जायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, त्या सगळ्या गोष्टी मला कळत आहेत, पण प्लीज तू एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करणार आहे दादा. प्लीज एकदा सगळ्या बाजूने विचार कर ना. खरं तर मी तुला दादाच्या भाषेमध्ये सांगू का, म्हणजे दादा काय म्हणतात, संसाराचं चाक जे आहे ना, ते एकच चालत नाही. संसाराची गाडी एका चाकावर नाही बघा चालत, ते दोन्ही चाक असावे लागतात की नाही. आणि त्यामुळे दोन्ही चाक असतील ना, तर तुमची जी काही गाडी आहे ना, ती बघा कशी सुसाट वेगाने पळते. त्यामुळेच मी तुला सांगतोय, एकदा त्या सगळ्या गोष्टीचा विचार करू ना. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, बाद झाला हां लवगुरू, बाद झालं. तेव्हा अरे छोटे, मी काय म्हणतो ते जरा नीट ऐका. तुम्हाला आता इकडे हॉस्टेलला जायची वेळ आली आहे की नाही, तिकडे जा. ते तर मी जातोच रे दादा, पण मी काय म्हणतो त्या सगळ्या गोष्टीवर एकदा सारासार विचार कर. तू जे काही काव्या बहिणीवर प्रेम करतोस ना, प्रेम आहे ना, त्या गोष्टीपासून दूर पळून जाऊ नकोस. चल येतो मी, बाय, आणि मिस यू. तेव्हा तो म्हणत असतो, बाय आणि मिस यू टू, असं म्हणून आता तो तर तिथून निघून गेलेला असतो. पण आता दुसऱ्या बाजूला वळूयात आपल्या रम्या मॅडमकडे. आता पारच्या खोलीमध्ये आलेली असते आणि म्हणत असते, अरे पार्थ, चल निघतोयस ना? तेव्हा तो म्हणत असतो, चल हो पुढे.
"अरे असं काय करतोयस? आज आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे ना, क्लायंट्स येणार आहेत ना, मग चल ना, आपलं ठरलं होतं ना आज सोबत जायचंय म्हणून." तेव्हा तो म्हणत असतो, "हो, मी येतोच आहे, तू गाडीत जाऊन बस, मी आलोच." असं म्हणून रम्या आता गाडीत बसायला जात असते, तेव्हा पार्थ तिथे विचारत करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, इकडे आता जी काही नंदिनी आहे ती फोनवर बोलत असते. नंदिनी फोनवर बोलत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे तिला फंडसाठी इकडे ती प्रयत्न करत असते. म्हणजे फंड तिला पाहिजे असतो आनंद निवाससाठी आणि आनंद निवाससाठी फंड पाहिजे असल्याकारणाने ह्या सगळ्या काही गोष्टी ती इथे करत असते. त्याच सोबतीला आपण इकडे पाहतो प्रेक्षकांनो की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारदाने गुड्डूला धावतच आवाज दिलेला असतो आणि शारदाने गुड्डूला आवाज दिल्यानंतर इकडे ती म्हणत असते, "अरे गुड्डू, काय करतोयस तू हे? म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, ताबडतोब हे पोहे घे आणि हे पोहे घेतल्यानंतर मस्त नंदिनीने हे छान असे पोहे बनवलेले आहेत. हे मस्त छान असे पोहे घे आणि त्याचबरोबर तू आणि त्याचबरोबर इकडे जीवा दोघेही जणे खा आणि आणखी लागले तर नक्कीच सांगा." असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता लगेचच गुड्डू जो आहे ना, तो जीवाकडे पोहे घेऊन येतो. जीवा तिचं काम करत असतो. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, "काय गरमागरम पोहे पाठवलेले आहेत नंदिनी भाऊजीने, कोणाला खायचे नाही आहेत का?" पण जीवाचं सुरुवातीला लक्षच नसतं आणि जीवाचं सुरुवातीला लक्ष नसल्याकारणाने एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे तो म्हणत असतो, "अरे काय करतोयस तू? इथे माझ्या नंदिनीने हे पोहे बनवलेत आणि नंदिनीने हे पोहे बनवले असल्याकारणाने तू इथे नाही म्हणतोयस का ह्या पोह्याला?" असं बोलल्यानंतर आता इकडे लगेचच तो ते पोहे घेतो आणि खायला सुरुवात करतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ऑफिसमध्ये सगळेजण आलेले असतात आणि ऑफिसमध्ये सगळेजण जमल्यानंतर आता जी काही मीटिंग आहे ती इथे सुरू झालेली असते. तेव्हा ह्या प्रोजेक्टच्या मीटिंगला सुरुवात झालेली असते आणि तेव्हा रम्या म्हणत असते, "आपल्या ह्या नवीन प्रोजेक्टचं नाव असणार आहे सिक्सर." खरं तर सिक्सर हे खूप युनिक नाव आहे, कारण त्या सिक्सरमध्ये त्या प्रोजेक्टमध्ये 6 अशा न्यू आणि त्याचबरोबर नवीन अशा युनिक गोष्टी असणार आहे. त्यामध्ये देवघर असणार आहे, त्याचबरोबर बाहेर गार्डन असणार आहे, स्विमिंग पूल, त्याचबरोबर पार्टी एरिया, त्याचबरोबर प्लेग्राऊंड्स, मिनी थिएटर आणि त्याचबरोबर ओपन थिएटर. ही 6 म्हणजे वर्क फ्रॉम होमसाठी एक सुंदर अशी पार्थ म्हणत असतो, "हा प्रोजेक्ट कसा वाटला तुम्हाला?" तेव्हा ते क्लायंट म्हणत असतात, "अजिबातच नाही. ह्यात असं वेगळेपण काय आहे? हे तर प्रत्येक जणच देतो आणि प्रत्येक जणाच्याच बिल्डिंगमध्ये हे सगळं काही आहे. तुम्ही टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आहात. तुम्हाला आत्ता एक अवॉर्ड मिळाला आहे. मग तुमच्यामध्ये एक वेगळंपण आणि त्याचबरोबर वेगळं असं काहीतरी ह्यामध्ये असायला हवं ना, आणि त्याचमुळे हे प्रोजेक्ट तुम्हाला आम्ही देत आहोत आणि तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने आम्हाला हे सगळं काही सांगताय. काय आहे ना, तसंही तुम्हाला लोक आता रोल मॉडेल म्हणून ओळखायला लागलेले आहेत. त्यामुळे ह्या प्रोजेक्टची उंची ही काहीतरी वेगळीच असली पाहिजे, बरोबर की नाही?" तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पार्थला फारच टेन्शन आलेलं असतं. कारण ह्यांना आता वेगळी आयडिया आणि त्याचबरोबर ह्या प्रोजेक्टमध्ये वेगळंपण काय द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा तो आता इथे विचार करू लागलेला असतो. कारण त्याच्या क्लायंटच्या सगळ्या काही अपेक्षा ह्या आता त्याच्याकडून वाढलेल्या असतात. ह्या प्रोजेक्टमध्ये मला असं वाटतंय की नक्की आणखी काहीतरी असायला हवंय. यामध्ये नक्कीच काहीतरी मिसिंग हवंय. तेव्हा इकडे आता धनंजय नाश्ता करत बसलेले असतात. धनंजय म्हणत असतात, "अगं काय हे नंदिनी, या पोह्यामध्ये मीठच नाहीये." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "सॉरी, सॉरी बाबा, मी तुम्हाला ह्यामध्ये वरून मीठ देते हां. मी विसरलेच मीठ घालायचं. सॉरी, सॉरी बाबा." तेव्हा धनंजय म्हणत असतात, "1 मिनिट नंदिनी, इथे बस. शांत बस बरं पहिलं. काय झालंय? कसलं एवढं टेन्शन आहे? कसला एवढा विचार करतेस?" तेव्हा नंदिनी म्हणत असते, "नाही बाबा, असं काहीच नाहीये." "नंदिनी, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे टेन्शन दिसतंय. काय झालेलं आहे ते मला तू स्पष्टपणे सांग." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "बाबा, खरंच काही नाहीये. नंदिनी, मी तुला विचारतोय, सांग मला काय झालंय ते." मग आता नंदिनी म्हणत असते, "बाबा, फारसं काही नाहीये. आनंद निवाससाठी इथे फंड पाहिजे ना, तेच जमा करते. बस एवढंच ना? मग त्यात काय एवढं? मिळेल ना फंड? आणि नाहीच तर मी एक चेक लिहून देतो." "नाही बाबा, मला आपल्या माणसापासून किंवा तुमच्यापासून अजिबात मदत नको आहे." तेव्हा शारदा म्हणत असते, "हे जर जीवाला समजलं ना, तर माझा जावई एका पायावर फंड मिळवून देईल बरं का." तेव्हा तसं म्हटल्यानंतर आता टोमणा मारूनच शारदा तिथून निघून जात असते. पण आता धनंजय म्हणत असतात, "मी काय म्हणतोय एकदा नंदिनी, तू ऐकून तरी घे. हे बघ, फंड मी तुला देतो. काही जरी झालं तरीसुद्धा मी चेक देतो, तू तो चेक घे." तेव्हा लगेच आता धनंजय म्हणत असतात,
नंदिनी ऐक माझं. तरीसुद्धा शारदा म्हणतच असते, बघा तुम्ही एकदा बघाच, माझ्या जावयाला एकदा शब्द टाकून तरी बघा. तेव्हा धनंजय म्हणत असतात, काही गरज नाही आहे, त्या टोणग्याची मदत अजिबात मी घेणार नाही. त्या टोणग्याकडून 1 रुपयासुद्धा मला नको आहे, समजलं. असं म्हटल्यानंतर नंदिनी विचारामध्ये हरवलेली असते. तेवढ्यातच जीवा इथे खिडकीत येतो आणि म्हणत असतो, नंदिनी तुला आता आपल्या माणसाकडून मदत नको आहे ना, तर मग बघ आता तुझं कामसुद्धा कसं होतंय आणि तुला मदतसुद्धा कशी मिळते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्या काव्याची तिथे आता ऑफिसमध्ये जबरदस्त अशी एंट्री झालेली असते. कारण ह्यांची मीटिंग सुरू असते आणि ह्यांना त्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी युनिक असं हवं असतं आणि त्याचमुळे काव्या तिथे येते आणि काव्या म्हणत असते, हा प्रोजेक्ट जो आहे ना तो आम्हाला अपूर्ण वाटतो. क्लायंट म्हणत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, हा प्रोजेक्ट मी पूर्ण करू शकते. म्हणजे पार्थ देशमुखांचं अपूर्ण राहिलेलं आयुष्य आणि हा प्रोजेक्ट हे दोन्ही मी पूर्ण करू शकते. असं म्हटल्याबरोबर आता रम्या उठून उभी राहते आणि म्हणत असते, काय चाललंय काय तुझं? तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? आणि हे ऑफिस आहे, घर नाही आहे आणि तुला समजतंय का? तेवढ्यातच आता पार्थ जो आहे ना तो रम्याला शांत करतो आणि म्हणत असतो, रम्या प्लीज शांत बस. आणि काव्याला म्हणत असतो, मला सांगा मिसेस काव्या पार्थ देशमुख, तुम्ही हा प्रोजेक्ट कसा कंप्लीट करणार आहात? तुमच्याकडे काय आयडिया आहे हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी? असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे काव्या म्हणत असते, अरे वा, मिसेस काव्या पार्थ देशमुख. असं म्हटल्यानंतर आपला जो काही पार्थ आहे तो थोडासा लाजतो बरं का. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे आपल्या जीवाने भन्नाट अशी आयडिया टाकलेली असते. आता त्याने एक व्लॉग शूट केलेला असतो आणि तो म्हणत असतो, आनंद निवास नावाचं एक आश्रम आहे आणि त्याला तुम्ही थोडीफार मदत करू शकता. माझा बँक अकाउंटमध्ये जवळपास माझे आता 50 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मग तुम्ही एक काम करा, प्रत्येकी 10-10 रुपये जरी तुम्ही दिले, एक मदत म्हणून दिले, तर किती पैसे जमा होतील. तेव्हा त्या कमेंट्स आणि तो रिप्लाय वाचून नंदिनीचं पूर्ण आता इकडे काळजाचं पाणी पाणी झालेलं असतं. प्रश्न सुटलेला असतो. आता काळजाचं पाणी पाणी का? तर शारदा बघा काय म्हणते. तर शारदा म्हणत असते, त्या माझ्या जावयाने त्या 50 लाख लोकांचं मन जिंकलेलं आहे आणि पण फक्त आणि फक्त माझ्या एका मुलीचं मन त्या माझ्या जावयाला जिंकता येत नाही. ह्यासारखं दुर्दैव माझ्यासाठी काय असू शकतं? असं म्हटल्यानंतर नंदिनी आता शारदाकडे पाहतच असते. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचसोबत रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा. लग्नानंतर होईलच प्रेम.